नमस्कार मित्रमंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? आज आपण बनवूया एकदम पांढरशुभ्र कुरवड्या, त्या पण तांदळाने. तर तांदळाच्या कुरवड्या आहेत ह्या आणि खूपच मस्त बनतात, छान मस्त पांढरशुभ्र बनतात आणि खायला पण इतक्या खुसखुशीत लागतात ना, तळल्यानंतर की तोंडात टाकताच म्हणजे विरघळणाऱ्या अशा ह्या कुरवड्या आपण बनवून तयार करणार आहोत. तर दिसायला तर फारच सुंदर दिसत आहे. तर चला आपण बनवून स्टार्ट करूया. इथे मी तांदूळ घेतलेले आहे, मोठ्याचे तांदूळ आहे हे आणि नवीन तांदूळ आहे. तर मी इथे 2 पाव तांदूळ घेतलेले आहे. याला आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया, 2-3 पाण्याने, आणि छान मस्त 2-3 पाण्याने धुवून याला 3 दिवसाकरता आपल्याला भिजवून ठेवायचं आहे. आणि प्रत्येक दिवशी याचं पाणी बदलवायचं आहे. जर तुम्ही सकाळी जर हे तांदूळ भिजवायला टाकले तर तुम्ही सकाळीच पाणी बदलवायचं याचं, नाहीतर संध्याकाळी जर पाणी तुम्ही म्हणजे तांदूळ टाकलं तर संध्याकाळी पाणी बदलवायचं. म्हणजे एक वेळेस हे पाणी पूर्ण आपल्याला बदलवायचं आहे. तर बघा, एक दिवस झालेला आहे. आता दुसऱ्या दिवशी मी हे पूर्ण तांदूळ धुत आहे पुन्हा, आणि पुन्हा साधा पाणी, स्वच्छवाला पाणी याच्यामध्ये आपण भरून ठेवूया. आणि बघा, मी स्वच्छ पाणी भरून घेतलेलं आहे. तर हा दुसऱ्या दिवसाचा प्रोसिजर आहे. आता आपण 2 दिवस झालेले आहे. आता आपण तिसऱ्या दिवशी बघूया. हे बघा, तिसऱ्या दिवशी छान मस्त बुडबुडे आले आहे आणि तांदूळ पण छान मस्त भिजून तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता, छान मुरून गेलेला आहे तांदूळ. तर आज आपण प्रोसेस करूया तिसऱ्या दिवशी. तर याला पहिले आपण स्वच्छ पाण्याने धुवून टाकूया. त्यानंतर हा पाणी पूर्ण फेकून दुसरा पाणी भरायचं आहे याच्यामध्ये आणि आपल्याला याला वाटायचं आहे. तर आपण मिक्सी जारमध्ये याला छान मस्त वाटून घेऊया. तो छान मस्त पेस्ट म्हणजे चिकना वाटायचा आहे, एकदम बारीक आणि चिकना वाटायचा आहे. तर बघा, अशा प्रकारे मिक्सी जारमध्ये टाकून याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे थोडासा, आणि छान मस्त बारीक आपण याचा पेस्ट तयार करूया. तर बघा, अशा प्रकारे मी एक राऊंड वाटलेला आहे. आता दुसऱ्या राऊंडमध्ये पण पूर्ण तांदूळ वाटून असंच आपल्याला पूर्ण म्हणजे याचं चीक तयार करायचं आहे. तर हे बघा, छान मस्त बारीक वाटून तयार झालेलं आहे. आता आपण जार वगैरे सगळं धुवून याच्यामध्ये पाणी टाकूया. त्यानंतर थोडंसं साधा पाणी पण याच्यामध्ये ॲड करूया. म्हणजे पाण्याची कमी नको राहायला, कारण पाणी जो आहे थोडं वरती पाणी तैरायला पाहिजे, कारण आपल्याला चीकची जरूरत आहे. तर खाली जो चीक बसतो त्याची जरूरत आहे. तर आता हा मिश्रण आपण रात्रभराकरता असंच झाकून ठेवून देऊया. आता दुसऱ्या दिवशी बघा, पाणी वरती आलेलं आहे. तर आपल्याला हे पाणी काढायचं आहे, पूर्ण पाणी आपल्याला काढायचं आहे. तर एका भांड्यामध्ये आपण हे पूर्ण पाणी वरचं काढून घेऊया. तर चला, तर पूर्ण पाणी याचं काढून घेऊया. आणि जो खालचा जो चीक आहे तो आपल्याला ठेवायचा आहे, म्हणजे याला खडा म्हणतात. तर ह्याला आपण पूर्णपणे काढून घ्यायचं पाणी, आणि जोपर्यंत पांढरं चीक म्हणजे निघत नाही तोपर्यंत पाणी पूर्ण काढून घ्यायचं. आणि हे बघा, आता निघायला लागला, तर आता बंद करायचं. पाणी पूर्ण निथरून गेलेलं आहे. आता ह्या पाण्याचं तुम्ही ज्वारीचे पापडंसुद्धा बनवू शकता याच्यामध्ये मिळून, किंवा तांदळाचे सुद्धा पापडं बनवू शकता, नाही तर फेकू बी शकतात, काही जर काम नसेल तर. आता आपल्याला ह्या चिकाची जरूरत आहे. तर बघा, हा चिक आपण छान मस्त विरघळून घेऊया आणि मोजून घेऊया किती होते ते. तर दुसऱ्या भांड्यामध्ये चीक टाकून मी मोजून घेते. तर बघा, अशा प्रकारे पूर्ण 1 गंज चीक तयार झालेला आहे. तर आपल्याला जितका चीक आहे तितकंच पाणी घ्यायचं आपल्याला. तर बघा, अशा प्रकारे मी या भांड्यामध्ये पूर्ण चीक काढून घेतलेला आहे. आता आपण एवढाच पाणी घेऊया. बघा, जितका चीक होता तितकाच पाणी घेतलेलं आहे, त्याच गंजाने तितकाच पाणी घेतलं आहे. आणि आता मोठ्या गंजामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे याच्यामध्ये. आणि पाण्यामध्ये टाकूया मीठ. मी फक्त मीठच टाकत आहे. आपल्याला पापड खार किंवा सोडा वगैरे काहीसुद्धा टाकायची गरज नाही आहे, फक्त मीठ टाकायची गरज आहे. मीठ टाकलं आणि पाण्याला जसा उकळी येते तसेच आपल्याला थोडा बिलकुल बारीक धारमध्ये आपल्याला हे असं टाकायचं आहे चीक. आणि वरून डाळकुटणीचा किंवा बेलण्याचं दंडी राहते, त्यांनी आपल्याला असं हलवायचं आहे, म्हणजे फिरवायचं आहे. तर हे बघा, या प्रकारे आपल्याला हळूहळू चीक टाकायचं आहे याच्यामध्ये आणि लवकर आपल्याला असं फिरवायचं आहे.
तर अशा प्रकारे बिलकुल पण गुठळ्या वगैरे बिलकुल पण राहायला नको आणि हे जे मिश्रण आहे पूर्ण स्मूथ व्हायला पाहिजे. तर बिलकुल लवकर लवकर आपल्याला याला घोटायचं आहे अशा प्रकारे. आणि घोटूनच हा छान मस्त गाढा होऊन जाणार आहे. तर बघा हा मिश्रण असा गाढा होऊन जातो. तर आता ही प्रोसेस सगळ्यात महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो. तर ही प्रोसेस सगळ्यात महत्त्वपूर्ण आहे. तर या प्रोसेसमध्ये आपल्याला छान मस्त घोटून वरून झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला हे कमीत कमी 15 ते 20 मिनटं आपल्याला शिजवायचा आहे हा चीक. तर अशा प्रकारे बघा आपल्याला 2-3 वेळा घोटायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे. अशी प्रोसेस आपल्याला 3-4 वेळा करायचं आहे. म्हणजे हळूहळू आपल्याला थोड्या थोड्या वेळामध्ये झाकण खोलून आपल्याला याला मिश्रवायचं असं आणि झाकण बंद करून शिजवायचं आहे. तर आता हे थोडं मिश्रण कच्चं आहे. पुन्हा आपण एकदा छान मस्त शिजू देऊया आणि पुन्हा याला असं घोटत राहूया. म्हणजे जळला नाही पाहिजे आणि एकदम मध्यम एकदम मीडियम आचमध्ये आपल्याला याला शिजवायचं आहे. एकदम धीम्या आचमध्ये आपल्याला शिजवायचं आहे. तर अशा प्रकारे बघा आता हे शिजेल कसं तर ते आपल्याला मी सांगणार आहे. थोडंसं हे कच्चं आहे आता मिश्रण. तर मी याचा पेचोलाने पूर्ण काढून घेते. हे जे चमच्याला लागलेलं आहे पूर्ण मिश्रण काढून याला आपण 5 मिनटं अजून झाकून ठेवूया, कारण हे मिश्रण सध्या आता कच्चं आहे. तर चला आपण पुन्हा झाकून ठेवूया आणि याला छान मस्त शिजवू देऊया. आणि हे बघा छान मस्त वाफ आलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि मिश्रण छान मस्त शिजून गेलेलं आहे. तर आता हे ओळखायचं कसं की मिश्रण शिजलेलं आहे म्हणून. तर आपण काय करायचं, हाताला थोडासा पाणी लावायचं आहे, पाण्यामध्ये हात डुबायचा आणि इथे असं थापून बघायचं आहे. जर आपल्या हाताला तो मिश्रण चिपकत नाही तर समजायचं की हे मिश्रण आपलं शिजून गेलं आहे म्हणून. थोडासा उंडा घ्यायचा त्याचा आणि त्याची गोळी बनवून पाहायची आहे अशी. तर अशा प्रकारे जर गोळी बनली तर समजायचं की हे मिश्रण आपलं पूर्ण शिजून गेलेलं आहे, चिपकून नाही राहिलं म्हणून. तर बस हे तयार आहे आपली कुरवड्या बनवण्याकरता. एकदम परफेक्ट जे आहे मिश्रण तयार झालेलं आहे. तर आता आपल्याला साच्यामध्ये भरायचं आहे मिश्रण आणि बनवायचं आहे आता कुरवड्या. तर चला तर आपण साच्यामध्ये हे पूर्ण मिश्रण भरून घेऊया. आणि गरम मिश्रण आहे त्यामुळे थोडंसं पॅचोलानी पण भरून घेऊया, कारण खूपच गरम आहे. आणि मी आता हे बंद करून घेते, गॅस बंद केली मी. आणि आपण आता याला भरून छान मस्त याच्या कुरवड्या बनवून घेऊया. तर बघा या इथे मी कपड्यावर बनवून राहिली आहे. तो ओढणी किंवा साडीचा कशाचा पण कपडा घेऊन मी या पडद्यावर बनवून राहिली आहे. तर बघा गोल गोल मस्त छानपैकी कुरवड्या बनवून राहिल्या, तुम्ही बघू शकता. छान तार पण खूप छान येत आहे. आणि इथे मी प्लास्टिकमध्ये सुद्धा बनवत आहे. तर छान मस्त गोल गोल आणि मस्त पांढऱ्या शुभ्र बनवून तयार होत आहेत कुरवड्या आणि खूप मस्त बनवून तयार होते. तर तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करून बघा. आणि हे इथे मी लास्टमध्ये खूप कडक झालेला होता मिश्रण, तर त्यामुळे मी चकल्या बनवून राहिल्या इथे, कारण कुरवड्या काही जमत नव्हत्या कडक झाल्यामुळे, म्हणून मी त्याचे लास्टचे मी हे बनवले. आणि बघा किती सुंदर मस्त कुरवड्या बनवून तयार झालेल्या आहे, तुम्ही बघू शकता. आता याला आपण 2 दिवसाकरता उन्हामध्ये सुकू देऊया. आणि हे बघा खालून छान मस्त ह्या सुकलेल्या आहेत. आपण याला एका उन्हामध्ये सुकलेले आहेत, याला आपण पलटून घेऊया पूर्ण. अशा प्रकारे आपण पूर्ण चकल्या पलटून घेऊया आणि दुसरीकडून पण छान याला वाळू देऊया. तर अशा प्रकारे मी पूर्ण ज्या कुरवड्या आहेत त्या पलटवून घेतल्या आहे. आणि इकडे मी ना कपड्यामध्ये टाकलेल्या ज्या कुरवड्या आहेत त्या थोड्या चिपकल्या आहेत. तर काही म्हणजे घाबरायची गोष्ट नाही आहे. त्याच्यामध्ये कपड्यावर थोडं थोडं पाणी टाकायचं आपल्याला. आणि पाणी टाकल्यानंतर त्या वरती होऊन जातात कुरवड्या ना आपोआपच, मग लवकर लवकर निघतात. तर बघा अशा प्रकारे थोडंसं पाणी टाकल्यामुळे कुरवड्या छान मस्त वरती येऊन गेलेल्या आहे आणि छान मस्त आपोआप निघून राहिलेले आहे. तर म्हणजे जर का पॉलिथिन वगैरे नाही राहिला तर कपड्यावर सुद्धा कुरवड्या टाकू शकतात, त्या पण छान मस्त निघून तयार होतात. आणि बघा किती मस्त 2-3 दिवसाच्या उन्हामध्ये छान कुरवड्या मस्त वाळून गेल्या आहे आणि छान मस्त पांढरे शुभ्रे बनवून तयार झालेले आहे, तुम्ही बघू शकता.
खूपच मस्त बनलेल्या आहे या कुरवड्या. आणि आपण वर्षभराकरता याला भरून ठेवायचं आहे, तर म्हणून याला थोडंसं उन्हामध्ये वाळवावंच लागते. तर मी ह्या 2 दिवसाच्या उन्हामध्ये छान कुरवड्या वाळून तयार केलेल्या आहे आणि मस्त बनवून तयार झालेल्या आहे. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कुरवड्यांची? जर चांगली वाटली असेल तर नक्कीच लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो. चला तर आपण याला तळून बघूया कशा फुटतात म्हणून. आपण चला तळून बघूया याला. तर ह्याच्यामध्ये मी आता तेल गरम करायला मांडलेलं आहे आणि तेल गरम झालेलं आहे. तर आपण एक एक कुरवडी टाकून तळून बघूया. आणि बघा ह्या किती मस्त फुटून राहिलेल्या आहे, तुम्ही बघू शकता. छान डब्बल टिब्बल कुरवड्या फुलून तयार झालेल्या आहे. तर 3 पट कुरवड्या फुलून तयार होत आहे आणि खूपच मस्त पांढरं शुभ्र आणि खुसखुशीत कुरवड्या बनवून तयार झालेल्या आहे. तर आपण एक एक करून कुरवड्या तळूया आणि छान मस्तपैकी बघा या प्रकारे आपण तेलामध्ये छान मस्त तळून घेऊया पूर्ण कुरवड्या. आणि खायला तर इतक्या छान लागतात ना, बिलकुल तोंडात टाकताच विरघळणाऱ्या ह्या कुरवड्या आहेत. आणि बघा काही झंझट पण नाही करण्याकरता. जसे आपण इडलीचं तांदूळ जसं आपण तसं वाटायचं आहे आणि बनवायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही पण नक्कीच ट्राय करा कुरवड्या बनवण्याकरता. आणि माझी पूर्ण व्हिडिओ बघण्याकरता खूप खूप धन्यवाद मित्रांनो. हे बघा या प्रकारे कुरवड्या बनवून तयार झालेले आहे. तर अशाच तुम्ही बनवून बघा. तर चला भेटूया नवीन व्हिडिओ करता. आणि अशीच नवीन नवीन रेसिपी बघण्याकरता तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनची बटन जरूर दाबा. तर आणि ह्या बघा ह्या चकल्यासुद्धा खूप छान मस्त फुटलेल्या आहे ना, छान मस्त पांढऱ्या पांढऱ्या झालेल्या आहे, तुम्ही बघू शकता. कुरवड्या पण छान बनलेल्या आहे. तर भेटूया नवीन व्हिडिओ करता, तोपर्यंत